सरसकट मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देऊ नये, सोबतच मराठ्यांना ओबीसी अंतर्गत आरक्षण देऊ नये या मागणीसाठी उद्याला जालन्यामध्ये ओबीसी समाजाच्या वतीने भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे। या मोर्चाला राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष बबनराव तायवाडे यांना देखील आमंत्रित करण्यात आलेलं आहे। ते जाणार आहे, आपण त्यांना विचारूया, तुम्हाला या कार्यक्रमाचं निमंत्रण आलेलं होतं, तुम्ही जाणार आहात, नेमकं कशा स्वरूपाचा हा मोर्चा आहे आणि तुमची काय भूमिका आहे या संदर्भात? नाही, नक्कीच निमंत्रण मला 10-12 दिवसापूर्वीच मिळालं होतं आणि त्याच्यानंतरही अनेक कार्यकर्त्यांचे फोन आले, त्याच्यामुळे उद्याच्या सभेला मी जाणार आहे। महत्त्वाचं इथे असं आहे की सध्याच्या परिस्थितीमध्ये ओबीसी समाजावरती जे वेगवेगळे आरोप आंदोलनकर्त्यांकडनं होत आहेत, ज्यामध्ये प्रामुख्याने पहिला आरोप असा आहे की 70 वर्षामध्ये ओबीसी समाजाने आमचं आरक्षण खाल्लं। दुसरं असं आहे की आम्हाला सरसकट कुणब्यांचे प्रमाणपत्र द्या। तिसरं असं आहे की ओबीसीमधनं 50% आतमध्ये आरक्षण द्या। यामुळे आता महाराष्ट्रातील सर्वच ओबीसी समाज हा विचलित झालेला आहे आणि त्याच्यामुळे आता महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्याच्यामध्ये ओबीसीमध्ये काम करणारे लोक आणि ओबीसी समाज एकत्रित येऊन जिल्ह्याच्या ठिकाणी एकवटून राहिले आणि आलेल्या संकटावर मात देण्याचा प्रयत्न ते करीत आहेत। याच्यातलंच पहिलं पाऊल उद्या अंबड जिल्हा जालना येथे हा ओबीसी एल्गार सभा त्या ठिकाणी स्थानिक कार्यकर्त्यांनी आयोजित केलेली आहे आणि त्याकरता भुजबळ साहेब आहे, वडेट्टीवार साहेब आहे, पंकजाताई मुंडे आहे, गोपीनाथ पडळकर आहे, या सर्वांना त्यांनी निमंत्रित केलं आहे। प्रकाश एंडगे आहे, मी आहे आणि आणखी बाकी जे ओबीसी समाजासाठी महाराष्ट्रामध्ये काम करतात अशा अनेक लोकांना त्यांनी त्या ठिकाणी निमंत्रित केलेलं आहे। आम्ही जाऊन समाजामध्ये एक भावना, त्यांना धीर देण्याचं काम या सभेच्या माध्यमातून होणार आहे की आम्हाला जे सरकारने 29 सप्टेंबरला लिहून दिलं आहे की आम्ही ओबीसीमधनं आरक्षण देणार नाही, सरसकट कुणब्यांचे प्रमाणपत्र देणार नाही, सरकार अजूनही त्या भूमिकेवर ठाम आहे। परंतु आंदोलनकर्त्याकडनं जेव्हा वारंवार ती मागणी होते, तर ओबीसी समाजामध्ये कुठेतरी विचलितपणा मनामध्ये निर्माण होतो की उद्या काय होईल आणि काय होणार नाही। यासंबंधी चर्चा विमर्श करण्याकरिता आणि पुढील दिशा ठरविण्याकरता या सभेचं जालना जिल्ह्यातील सर्व ओबीसी कार्यकर्त्यांनी आणि नेत्यांनी त्या सभेचं आयोजन केलेलं आहे। आम्ही सर्व त्या ठिकाणी जाऊन पूर्ण महाराष्ट्रातून जे काही लोक त्या ठिकाणी येतील त्यांना आम्ही धीर देणार आहोत की आपल्याला सरकारने वचन दिलेलं आहे, आपण वेट अँड वॉचच्या भूमिकेमध्ये आहो, पण ज्या दिवशी सरकार आपली मानसिकता बदलते आहे असं आपल्या लोकांच्या लक्षात येईल, त्या दिवशी भावी संघर्षाकरता सुद्धा आपण मानसिकरित्या तयार राहिलो पाहिजे, अशा प्रकारची चर्चा उद्या त्या ठिकाणी होत आहे। दुसरं, आता एक 3-4 दिवसापासून वारंवार एक आरोप होता की 70 वर्षापासून ओबीसी समाजाने आमचं आरक्षण खाल्लं, अशा प्रकारची जी मतं काही लोकांकडनं ठेवल्या जात आहे, मांडल्या जात आहे आणि ओबीसी समाजावरती एक ठपका ठेवल्या जात आहे। हा चुकीचा ठपका आहे, मी त्याचा निषेध करतो आणि विरोधसुद्धा करतो की ओबीसी समाजाने कुणाचंही आरक्षण खाल्लेलं नाही। हा देश परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानानुसार चालतो। जेव्हा 1949 रोजी संविधान या देशाला अर्पण करण्यात आलं आणि 52 पासून त्याची अंमलबजावणी करण्यात आली, तेव्हा संविधानाच्या कलम 340, 341 आणि 342 या तिन्ही कलमानुसार ओबीसी, एससी आणि एसटींना आरक्षण देण्याची तरतूद करण्यात आली। एससी आणि एसटींची जनजातीची संख्या असल्यामुळे त्यांना 52 पासून मिळालं, पण या 400 जातीचा समूह असलेल्या ओबीसीला 40 वर्ष वाट पाहावं लागलं। म्हणजे 1968-70 मागास डिक्लेअर केलं, पण ऑफिशियली आरक्षण मिळण्याकरता आम्हाला 40 वर्ष वाट पाहावं लागलं। आता उद्याचा जो मोर्चा आहे त्यामध्ये तुम्ही तर जाणार आहात, तुम्ही सांगितलं, या व्यतिरिक्त छगन भुजबळ असेल, पंकजा मुंडे असेल, गोपीचंद पडळकर असेल, या लोकांना देखील निमंत्रण आहे, ते देखील येत आहे? काही कळलं, काही चर्चा झाली कोणासोबत? नाही, माझी कोणासोबत चर्चा नाही, कारण ते जे आयोजक आहेत त्यांनी सर्वांना निमंत्रित केलेलं आहे। आम्ही एकमेकांना कोणाला विचारून तिथे जात नसतो। ज्यांना निमंत्रित केलेलं ते बहुतांश सर्वच लोक येतील अशी
अपेक्षा आहे, कारण समाजाचा हा ज्वलंत प्रश्न आहे आणि अशा या ज्वलंत प्रश्नावर सर्व पक्षीय ओबीसी नेते मतभेद विसरून समाजाच्या संविधानिक अधिकाराच्या रक्षणाकरता एकत्र येऊन उर्वरित ओबीसी समाजाला जोपर्यंत हिंमत देणार नाही तोपर्यंत हा समाज रस्त्यावरती येणार नाही. हिंमत देण्याकरता आणि मनोबल वाढविण्याकरता ओबीसींच्या लोकांचं उद्याची ही सभा आहे. सुरक्षेच्या कारणावरनं पोलिसांनी देखील काही खबरदारी घेतली आहे. विशेष करून ज्या लोकांना धमक्या आल्या होत्या ते जर नाही आले तर कदाचित वातावरण खराब होणार नाही असं देखील बोललं जातं. नाही असं वगैरे असं नाही आहे. हे जे आमची नेते मंडळी आहे हे अशा धमक्याला घाबरणारे नाही आहे. त्याच्यामुळे मला नाही वाटत की धमकीला घाबरून कोणी येणार नाही. पण मी आत्ताच ऐकलं की त्या ठिकाणी स्थानिक कार्यकर्त्यांनी जे काही बॅनर्स वगैरे नेत्यांचे लावलेले आहेत ते सुद्धा फाडले आणि हे केले. आता कुणी फाडले ते अजून पुढं आलेलं नाही आहे. मी वारंवार सांगतो अशा प्रकारचे कृत्य लोकांनी करू नये आणि करून दोन समाजामध्ये तेढ निर्माण करू नये. आज ते आमचे बॅनर फाडतील तर उद्या आमचे लोक त्यांचे बॅनर फाडतील. आरोप कशावरती होईल. म्हणून दोन्ही प्रकारच्या लोकांनी शांत राहावं. ते त्यांचं काम करतात, आम्ही आमचं काम करतो. काय आम्ही त्यांच्या कामात दखल देत नाही, त्यांनी आमच्या कामात दखल देऊ नये. त्यांचं पण सरकारशी भांडण आहे, आमचं पण सरकारशी भांडण आहे आणि दोघांनी आपापल्या अधिकाराकरता सरकारच्या विरुद्ध भांडावं. एकमेकांच्या विरुद्ध हे भांडण येऊ देऊ नये. तर बघू शकतो की राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष बबनराव तायवाळे यांना देखील उद्याच्या जालन्याच्या ओबीसी मोर्चाचं निमंत्रण आहे आणि ते जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं. कॅमेरामॅन व्यंकटेश नायडूसह तुषार कोहळे, एबीपी माझा, नागपूर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.